गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा भाईंदर येथून आरोपी अटक केल्याबाबत त्याची माहिती अशी की सौ रीता गौरव दानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपी नामे अमित अनंत महाडिक व त्याचे 4-5 साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ 2,53,36,00,000 रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 405/24 भादवी 420 409 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा 29/7/2024 दाखल होता. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे. परंतु सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्यापपर्यंत फरार असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर, माननीय एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केले. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपीची माहिती घेतली असता आरोपी अमित अनंत महाडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी PSI मलंग गुंजाळ, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळिंज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं. सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडाविरोधी पथकामधील पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, राजेश राठोड, अशोक आगाव, महिला पोलीस अंमलदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे. बंद